तर फायनली आपण त्या लोकेशनवरती पोहोचलो आहे। समोरच्या बागेत आपल्याला जायचं आहे आणि त्याच्या पलीकडे नदी आहे। तर या पाती काढल्या ना की एक मस्तपैकी गाडी तयार होते। आम्ही लहानपणी अशानेच खेळायचो। एका काय म्हणतात आधी सांग? कप्पोन। एका आणतंय फिरून कणकवली। नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आहे आमच्या मराठी शाळेचं वनभोजन। आमच्याच अजगणी गावातील ही प्राथमिक शाळा आहे जिकडे 1ली ते 4थी वर्ग आहे। आणि काल मुलं आलेली आमच्या घरी बोलवायला की अमोल दादा ये आणि व्हिडिओ बनव। तर आज आम्ही तिकडेच चाललो आहे। गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ बनवला होता। तर आज तुम्हाला शाळा पण दाखवेन आणि वनभोजन आज आहे पारकरवाडीमध्ये। दुसरं लोकेशन आहे। गेल्या वर्षी आमच्या वाडीमध्ये होतं, यावर्षी पारकरवाडीमध्ये आहे। तर तिकडे जाऊया आणि आपल्या जुन्या आठवणी जाग्या करूया। आणि आपल्या वेळी खूप सारी मुलं असायची, पण यावेळी ना शाळेमध्ये खूप कमी मुलं आहेत, हाताच्या बोटावरती मोजण्या इतकी। आणि जुने आपले दिवस आठवूया, म्हणजे त्या काळी कसं वनभोजन असायचं आणि आत्ताच्या काळात कसं वनभोजन असतं। तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। तर आता मी पोचलो आहे आमच्या मराठी शाळेजवळ आणि आपल्याला जायचं आहे ना वनभोजनाला। तर ते लोकेशन आहे इथून पुढे 1 किलोमीटरवरती। तर सगळ्यात आधी आपण शाळा बघूया आणि त्यानंतर पुढे जाऊया। तर ही आहे आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजगणी कुस्तळ, म्हणजे अजगणी कुस्तळवाडी आणि अजगणी पारकरवाडी, 2 वाडींची मुलं इथे शिकायला येतात। तर अशा प्रकारे शाळा आहे ही बघा। तर आता शाळेमध्ये कोणी नाही आहे कारण आज वनभोजन आहे, तर सगळीजण तिकडे गेली आहेत। तर आता आपण जाऊया लोकेशनवरती जे 1 किलोमीटर पुढे आहे आणि तिकडे जाऊन आपल्याला सगळी मुलं भेटतील आणि शाळेचे शिक्षक पण भेटतील। तर चला पुढे जाऊन आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया। तर फायनली आपण त्या लोकेशनवरती पोहोचलो आहे। समोरच्या बागेत आपल्याला जायचं आहे आणि त्याच्या पलीकडे नदी आहे। तर हे लोकेशन आहे पारकरवाडीचं आणि इकडे थोडी मुलं आपल्याला दिसत आहेत समोर। आणि इकडे आहे नील आणि हो कोण? विघ्नेश। काय आणू गेलास? आणि बाकीची इली पोरा येतात। तर थोडी आली आहेत आणि थोडी येत आहेत। लोकेशन बघा, 1 नंबर। पुढे जाऊन बघूया काय चालू आहे ते। तर इकडे ही सगळी कुळदाची शेती आहे, पार पलीकडे पर्यंत आहे। मस्त लोकेशन आहे, नारळ पोपळी मस्त वाटते। काय रे, काय आणलास? फोन टाईट ठेव, टाईट। मी ऐकू? थांब थांब, ऐकू घेत रे, आता बोल। वा भारी रे। नील, बाकीची कधी येतली? येतात। बरीच मुलं आहेत, सगळी आल्यावरती तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो। आणि इकडे या साईडला जेवणाचं काम सुरू आहे। आमच्याच वाडीतील आली आहेत सगळी, बाकीची येत आहेत। ओके। आणि आज काय मेनू? लहान मुलांचं वनभोजन। मेनू काय? मेनू डाळ भात चिकन वडे, कॉम्बिनेशन असं काय? तिखट डाळ। अच्छा, तिखट डाळ। ओके। आणि न खाणाऱ्यांसाठी बटाट्याची भाजी। अच्छा, व्हेज वाल्यांसाठी। ओके। मॅडम नाही इली अजून? नाही, मॅडम नाही, मॅडम स्कूलच्या टाइमवर। ओके।
आग पेटवत आहेत. आग पेटवत आग ती पेटत नाही यार. ओली झाली पावसामुळे. काय बोलते ते का कप फोन याने बनवल्या. वा मम्मी असते लहानपणी आम्ही पण असे खेळायचे पण काहीतरी वेगळा लावायचे करटी. ओके अशी नावं सांग त्याला. या काय बोललं नाव त्याचं. देवश्री तेजस्वी. फोनवर सांग तुला काय सगळ्यांची नाव. ओके विघ्नेश. आता शुभदा खाया लपता. हा शुभदा. आता माझा तुझा तूच सांग. नाही नाही हंसिका पळाला. अरे त्या लपता नील. आणि त्या छोट्याचं नाव काय सांगितलं ना. देवांगी लाजता. अजून दोघे जण येऊचे आहेत ना नील. दोघे जण येऊचे आहेत ना. ओके अजून काय आणलास खेळाक. टेनिस नाही तर बॅडमिंटन तर. बॅट नाही आणलास. बॅट बॉल बडबडत. नदीत मारशाल ना तुम्ही. मगरी आहात असं बोलले कोण. हे नील बोल. नील नीलग्या नाही नील. इथून वाटा खाली जाऊ. इथून नाही मग गणपती कुठे पोचवतास. तिकडूनच. तर इकडे तेजस्वी. आज त्यांच्या वाडीत आलोय आपण. गेल्या वर्षी आमच्या वाडीत होतो. मस्तपैकी बाग आहे आणि या बागेच्या पलीकडे या साईडला समोर नदी आहे. जाऊन बघूया किती पाणी आहे ते नदीला. या साईडने वाट आहे. वा इथून नदी दिसते ही बघा. मस्तच. पाणी भरपूर आहे या साईडला. आमची घरं आहेत ना ती या साईडला पुढे आहेत. आणि हीच ती नदी आहे गड नदी जिकडे आपण मासे वगैरे पकडतो. इथून खाली जायला वाट नाही आहे. पाणी खूप जास्त आहे. पण लोकेशन बघा एक नंबर. हीच नदी अशी ना खालती गेली आहे. आणि थोडं पुढे गेल्यावरती बेळणा ब्रिज आहे. पाणी घराकडून आणूचं लागता. बापरे घरं खूप लांब आहेत तिकडे पलीकडे. अरे तू खाई रावलेलं काय आणू गेलं. बॉटल. गौरव आलाय. गौरव सगळं घराकडून आणावं लागतं. लाकडं पाणी. नाही घराकडून नाही पावसामुळे जरा. हा भिजली म्हणून ना. तेच पावसामुळे भिजलंय सगळं त्यामुळे घराकडून आणावी लागतात. इकडे लाकडं आहेत. आग पेटली आहे थोडी ही बघा. आणि तांदळासाठी पाणी ठेवलंय. आणि इकडे वड्याचं पीठ संगीता वहिनी मळते. काय काय वडे आणि चिकन. ओके. आणि बरेचसे गावातील ग्रामस्थ पण आहेत. पारकरवाडीचे आहेत. तिकडे काय चालू आहे. भेळ बनवत आहेत. चव्हाण मॅडम आलेत. आणि इकडे पोयरेकर मॅडम पण आहेत. तिकडे तिचं नाव काय सानिका. चव्हाण मॅडम आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका. आणि ही सगळी मुलं ही बघा. तर आज काय नियोजन आहे वनभोजनाचं. म्हणजे आता आम्ही मुलं घेऊन आलो आहोत. आता नाश्ता देण्याचं काम चालू आहे मुलाला. मुलं खेळतील दुपारपर्यंत. त्याच्यानंतर जेवण आहे दुपारी. ओके. सर्व मुलं ग्रामस्थ. बाजूलाच नदी वगैरे आहे. मस्त लोकेशन आहे. सुंदर असा परिसर आहे बघा. इकडे मळा आहे. सगळं स्वच्छ आहे.
बाग पण एकदम बाग स्वच्छ आहे. स्वच्छ करून ठेवलेली आहे. पारकर यांची ही बाग आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. बाजूला इकडे नदी आहे. मुलांना खेळण्यासाठी भरपूर प्रशस्त जागा आहे. तर इकडे आता भेळ वाटप. हा, कोयरेकर मॅडम असतात आपल्या बालवाडीमध्ये. ही आमची दीदी सानिका. जोरात तयारी सुरू आहे. तिकडे पीठ मळत आहेत, इकडे वाटप चालू आहे आणि बरेचसे आपले गावातील ग्रामस्थ आले आहेत. बरे येणार आहेत ग्रामस्थ. अजून येणार आहेत ना. आणि आपण व्हिडिओ बनवला होता मंदारच्या साखरपुड्याचा, तर त्याचीच आई म्हणजे चव्हाण मॅडम. या पंपाचं पाणी ना. हो मोटारचं पाणी ते 5ची मोटार हा, नदीतली पाण्यातली. अच्छा. तर हे नदीचं पाणी आहे जे पंपाने इकडे येत आहे आणि शेतीसाठी वापरलं जात आहे. तर हे आपल्याला हात वगैरे धुण्यासाठी भेटतं, नाहीतर अजून पाणी एक्स्ट्रा लागलं असतं. ते टोपांना थांबण लावून घेत आहेत, टोप जळतील म्हणून ना. टोप काय होत नाही. हा, काय खेळतात आज? खांबानी खांब खांब खेळतात. किती खांब आहेत नक्की? सगळे कसे काय? का काही पण पळात. हा, सगळे खांब ठेवलास तर कसे आउट होताला? अरे सूरज, सगळे काम ठेवलास तर कसे आउट होतालास? बापरे. तुझं नाव काय? माझं नाव सार्थक सचिन पोलो. सार्थक. तू बघ नीलब. अरे मी सूरज. काय गाण्यांचे मेंढे. गाण्याचे भेंडे. सारे ग म प ध नि सा सत्य नारायणाची महापूजा. पूजेला कोण जाणार आहे हे ठरवायचे आहे. सूरज जाती मधून सूरज जाणार आहे व तेजस्वीच्या टीममधून तेजस्वी जाणार आहे. हिमालय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. आमचा आहे बाबा, ही आमची आहे बोली. हिमालय भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची वंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. चला चला एकटी आली. चला आज माझ्या एकटी आली. आनंदाचे गाणे आनंदाचे गाणे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. चिवताई चिवत आला अंगणात ते नाही चुक 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 चुक. आम्ही बोला दाखव. त्याला मदत करा. चिव चिव चिवताई चिव माझ्या अंगणात ये. चिवताई चिवताई अंगणात ये. अंगणात ये. चोचीतल खाऊ तुझं दे ग मला दे. रो रो रंग रंगल्या साऱ्या सानुल्या गवत फुला रे गवत फुला. सांग सारे मला लागला सांग तुला रे तुझाला. मित्रा संगे माळा भरती पतंग उडवत असताना मन नजरे मिलते ही नजरों से नजरों को चुराए. कैसी आंखें दी जो तो पलकों को चुराए. रब जो पूछता है उसको निहारे तू. उसको डाले तू तेरी
बोरीला वाजणारी कंडी हातातून गळली बोले सात बंडी वनावरचे झाड कापू लागले वनावरचे झाड कापू लागले खटे मिठे पेरू जागो लागलो मले खटे मिठे पेरू जागो लागलो मले ओलीची माझाली हरभऱ्याची रान ओलीची माझाली हरभऱ्याची रान पानातले पोपट गाऊ लागले गाणे पानातले पोपट गाऊ लागले गाणे काठी काठी पे घोडा घोडे पे घोडा घोडा दुपटकी तोडा थोडा डिंग 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 ओरी डिंग 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 ओरी गागल फिरली चक्कर उठल डिंग डिंग सायकल धाव धाव धावली घर भटकून धक्कन मुकली बावली गेली मूल घालून नका वाटायचं झोपली कसा वाटला याच्यात काय असता नियम काय असतात नियम काय म्हणजे एका राज्यात त्याच्यानी पकडायचा त्याच्यासोबत हात धरून शेवटी त्याच्या राज्य ओके थांबा 1 2 3 नाही हे दोघं सुटले आम्ही तिघं सुटलो नाही चार गौरव दादा मी एक नंबर आता थांबा शुभदा ते मी आणि तेज सुटलो आम्ही असंच चौघा परत चौघा चौघात एक मी सुटले तिघात एक नाही तिघात एक मी सुटले करा स्टोन पेपर सीझर गौरव तू विघ्नेश पकडा पकडी सुरू झाली आहे बापरे सार्थकला पकडलंय हे बघ दोघ जण साखळी करून पकडतात हळूहळू ठोकशाल माका अरे अडकला गौरव पकडले नी स्नेकचो गेम असतो तसं आहे यार सूरजवर राज्य सूरज अरे पकडल्यान अरे 2 आउट लगेच एका पकड लय फास्ट पळता ए समोर बघ ये भेटलो
होय मग आता तुझी बारी आहे. पकड भावाक. पकडले. सबसे तेज यो गावतलो. गावतलो 2 मिनिटात सगळ्यांका पकडलं रे. फास्ट. आता कोणावर राज्य? तेजस्वी वरती. हा हे बघ काय चढता. पकड आता पकड. हे झालाच. रेडी झालास. शुभदा शुभदा गावतला. गावला. नील पकडो. शुभदाक मेला धरतास बारक्या गावता म्हणून. यो कोण हा? विराट कोहली. विराट कोहली पकडले निशा. एका पकडा बघूया. धर 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 धर. रंगलाच मेले शा. निलब डायरेक्ट नदीत जा आता. नाव जेवण बघूया किती झालंय. हे काय? चिकन. चिकन चालू आहे. इकडे काय भात झालं. भात झालाय. आता चिकन. आता फक्त वडे करूचे राहू द्या. वडे आणि चिकन. चिकन आता काय एका कडे. ओके बाकीचं झाला. भात डाळ. मैसुरी घ्यावा जरा. मालवणी मसालो. मालवणी मालवणी मसालो. चिकन. बालकला क्रीडा व ज्ञानाने होणार महोत्सव. मग त्याच्यात आपल्या या शाळेने सहभाग घेतला आणि त्या सहभागामध्ये या तेजस्वी पारकर या मुलीने खरोखरच उत्कृष्ट असं लांब उंचवडीमध्ये उंचवडी मारणे ही तशी स्किलचं काम आहे. कारण पटकन मुलांना सुद्धा जमत नाही. कारण उंचवडीला स्किल शिवाय जमत नाही. लांब उडी तुम्ही कसंही मारू शकता त्याबद्दल काय वाट नाही. पण उंचवडी ही वेगळ्या पद्धतीने मारावी लागते तिला. आणि म्हणून त्या मुलीने उत्तम प्रकारे इथे यश संपादन केलेलं आहे. त्यांचे मार्गदर्शक आमच्या चव्हाण मॅडम. खरोखरच त्या शाळेत आपण सगळ्यांना माहितीच असेल की तिथे खेळण्याची विण्याची जागा काय आहे ना. धावायला लागलं तर दगड लागणार नाही. पडलं तर खरचटल्याशिवाय रक्त आल्याशिवाय राहणार नाही. पण अशाही परिस्थितीमध्ये त्या मुलीने आणि मार्गदर्शक शिक्षकांनी आणि तुम्ही पालकवर्गांनी उत्तम प्रकारे सहकार्य केलात. आणि आपल्या या वाडीतली एक मुलगी जिल्ह्यापर्यंत गेली त्याबद्दल खरोखरच मी प्रशासनाच्या वतीने आणि केंद्रप्रमुख म्हणून त्या मुलीचं मी अभिनंदन करतो. पुष्प वगैरे नाही आहेत पण ते असू देत. तेव्हा खरोखरच त्या मुलीचं धन्यवाद देतो. आणि पुढील ज्या आमच्या जिल्हा स्तरावरच्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये सुद्धा तिने यश मिळवावं. चिकन बघूया रेडी झालंय काय. हा झालं. चिकन पण झालंय. आता फक्त वडे बनवत आहेत. अजगणी कुस्तळवाडी आणि अजगणी पारकरवाडीच्या महिला आहेत. तर दुपारचे 12 वाजले आहेत आणि मुलं खेळत आहेत आणि जेवण पण तयार होत आहे. आणि आमच्या काळी जरा वेगळं वनभोजन असायचं. म्हणजे आताचं बाकी सेम असायचं पण खेळ आमचे वेगळे असायचे. आम्ही जास्त करून क्रिकेट खेळायचो आणि खूप मोठं ग्राउंड असेल ना कोपरे असतील तिकडे आमचं वनभोजन न्यायचे. आणि बाजूला ओढा किंवा नदी असायचीच
आणि खूप मजा करायचो. खूप जास्त मुलं असायची आणि थोडंफार वेगळं असायचं. म्हणजे जास्त दमायचो आम्ही, कारण दिवसभर त्या उन्हामध्ये खेळायचो. आणि वेगळे गेम म्हणजे क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल किंवा मग बॅडमिंटन असेल, असले गेम आम्ही खेळायचो आणि खूप मजा यायची दिवसभर. तर तुमच्या काळी कसं वनभोजन असायचं ना, नक्की कमेंट्समध्ये सांगा. कारण आता जग थोडं बदललं आहे, मोबाईलची दुनिया आली आहे, त्यामुळे जास्त करून मुलं मोबाईलमध्येच असतात. बाहेरचे गेम जरा कमी झाले आहेत, पण आज बऱ्यापैकी खेळत आहेत मुलं. आणि हे जे लोकेशन आहे ना, एक नंबर आहे. म्हणजे बाग खूप भारी आहे, बाजूलाच नदी आहे, त्यामुळे एकदम थंडगार वारासुद्धा आहे. तर बघूया आता जेवणाचा कार्यक्रम पुढे असेल तो बघूया आणि त्यानंतर अजून काय होतं आहे ते पण बघूया. तर इकडे ना हे सुपारीचं सोप पडलं आहे, आम्ही याला सुपारीचं सोप बोलतो. हे बघा, तर या पाती काढल्या ना की एक मस्तपैकी गाडी तयार होते. आम्ही लहानपणी अशानेच खेळायचो. तर ह्या मुलांना दाखवतो. ह्या माहिती आहे तुमका? होय ना. हे पाती काढूया आणि गाडी तयार करूया. गाडी हां, हळूहळू काढ. या साईडला ओढायची. ही बघ, हळूहळू हे काढ. पुढचे ती काढते मी. हात बाजूकडे नाही तर हात कापत. तर या पाती काढून घेऊया. तर आपण ना याच्या पाती काढल्यात आणि दगड आणायला गेले आहेत. एक छोटा दगड, हे आपल्याला तोडायचं आहे. हळू यावा, हळू यावा, हळू यावा. दोघे पण आलेत. तू लांबसून इलं, धारवालो आणलं. हां, बघूया तुटत ना. तुटला काय? तुझं दगड तुटता. पण तुटला तुटला तुटला. थांब आता. तर गाडी तयार झाली आहे आपली. तू ओढतला, तू ओढतो, तू बसतलं. थांब. हां, एका पकडून बस. थांब थांब, आधी बसन दे पडत आणि हळू ओढा. हँडलला पकड. गाडी तयार झाली. एका एकान बसा. एक राऊंड, एक राऊंड. हां, अरे काय सोडून. एवढ्या फास्ट एका आणतंय फिरून कणकवली. थांब, टर्न तरी मारतोय. जेवण आता बनतच आलंय. वडे पण आता थोडेच राहिले. तर नेत काय माका कोणाचं काढू. जेवायला बसायची तयारी सुरू झाली. जेवण झाला गे? जेवण झाला. कोईपला गेला आणि तेजूचं मी शिरवणा केंद्रात गेलोय. शिरवणा केंद्रातून विंगवर गेलोय, म्हणजे पोयपेतून तालुक्यात गेला. तर लांब उडीत की उंच उडीत? उंच उडी. आणि तालुक्यातून आता जिल्ह्यात. ओके. किती नंबर इल्लो? 2 सेकंड. शिरवण्यात 1 नंबर इलो आणि पोयपेत 1 नंबर इलो. तालुक्यात 2 नंबर इलो. वा, मस्त. स्मरण होते आपल्या बांधवांचे. कृष्ण पुष्करणी रावती दिन रात्र श्रमिक श्रम करून वस्तुया निर्मितात. स्मरण करते त्यांचे अन्न सेवा कुशाल. उदय करणा चित्त होण्या विशाल. जय जय रणवीर समर्थ.
जेवण झालंय आणि आता अंगावरती येईल झोपाचो टाइम. काय रे आता खेळ नाही एवढ्यात. कधी खेळतेला? संध्याकाळी झोपान उठल्यावर. आता झोपा. बाय बाय टाटा. सी यू. गुड बाय. बाय 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 बाय. गुड नाईट. वंदे मातरम. वंदे मातरम. किती व्हिडिओ बघलं माझे? 1000 टाकलंच नाही मी. काय बघतोय काय गो? किती बघितलं? 50. हो 50. सगळे बघितलंय. सगळे होय सगळे. आजचं उद्या टाकतलंय मी. या बघत नाही व्हिडिओ. बघतोय. होय होय. काल खायचं बघितलं मग? मम्मी फोनात नाही देऊ. हा मम्मी फोनात नाही देऊ. मम्मीन फोन नाही देऊ. होय. उद्या बघा यो तू दिसतल. हे काय खेळतो? कॅबडी कॅबडी. मी झाडावर चढणार आहे. कुठच्या? मी या झाडावर चढणार आहे. तुम्ही असे प्रयोग नको करा. मी करणार आहे. बाकीच्यानी नको कर. तू का करतोय? मला हे चढायला येतं. त्यामुळे मी चढतोय. झाड कसला माहिती आहे काय? कसला? हा कसला झाड आहे? मातीचा? फळांचा नाही. या लय मस्ती करता. लय मस्ती करता. तू उतर आता. बस झाला. हा एका पकडा. पकड पकड पकड. अरे भारी. कसलं पकडल्याने बघ. जिंकली. तर वनभोजन संपलंय आणि आता भांडी वगैरे पण घासून झाली आहेत आणि आता घरी जायची तयारी. खूप मजा आली. खूप दिवसांनी बाहेर असं निसर्गाच्या सानिध्यात जेवलो. बाय बाय बाय. चला 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 वनभोजन संपलंय. सगळी आता घरी चालली. बाय. इकडे ही बघा बाकीची. धावा नको रे. बाय. संपला. चला आता घरी. तर मित्रांनो वनभोजन संपलंय आणि आता मी घरी आलोय आणि खूप मजा आली. बऱ्याच दिवसांनी असं जंगलामध्ये जेवायला भेटलं निसर्गाच्या सानिध्यात आणि जुन्या आठवणी पण जाग्या झाल्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया तर लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. काळजी घ्यावा.